लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. 20वा हप्ता आणि 21वा हप्ता एकत्रित सुरू झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली. आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राज्यात आनंदोत्सव सुरू झाला असून बहिणींची होळी आनंदाने रंगीत होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारने 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 5 नवीन अपडेट्स आले आहेत. 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित म्हणजेच 3000 रुपये खात्यात जमा होत आहेत. 36 जिल्ह्यांची यादी आता टप्प्याटप्प्याने फायनल झाली आहे. 20 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधी तुमचं नाव अपात्र यादीत आहे का ते तपासून घ्या. लाडक्या बहिणींच्या घरी चौकशी होणार आहे. ही चौकशी नेमकी कशा पद्धतीने होणार आहे ते समजून घ्या. ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे परत घेणार का, याबाबत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बहिणींमध्ये आनंदोत्सव सुरू झाला असून आता कोणत्याही बहिणींचे पैसे परत काढून घेतले जाणार नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना 100% लाभ मिळणारच. 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत. त्यासाठी 36 जिल्ह्यांची यादी टप्प्याटप्प्याने तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे तुम्ही नकाशावर पाहू शकता. त्या सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींची यादी आता तयार झाली आहे. कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की ज्या 20 लाख महिला अपात्र झाल्या होत्या त्या का अपात्र झाल्या, त्यामागे काय कारण होतं आणि तुमचं नाव त्या यादीत आहे का, हे नीट समजून घ्या. लक्षपूर्वक वाचत राहा, कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांच्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. या नियमात जर तुम्ही बसलात नाहीत तर हप्ता मिळणार नाही आणि त्यासाठी आता पडताळणी होणार आहे. ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आता आदेश देण्यात आला आहे की बहिणींच्या घरी जाऊन चेकिंग करा. अंगणवाडी सेविकांकडून 5 निकषांनुसार तुमची चेकिंग होणार आहे. घरात 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी आहे का, तुमच्या नावावर किती मालमत्ता आहे, शेती आहे का, प्लॉट आहे का, घरात कोणी कर भरतो का, घरातील कोणी करदाता आहे का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, इतर काही निकष इतर योजनांचा लाभ, पद इत्यादी. मागील मजकुरात सविस्तर नियम दिले आहेत. जर 4 चाकी असेल किंवा उत्पन्न जास्त असेल तरी काही परिस्थितीत सुटका मिळू शकते. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, व्यावसायिक वाहन, जुने वाहन इत्यादी. उर्वरित लाभार्थ्यांसाठी आजचे वाटप काही जिल्ह्यांमध्ये: अमरावती विभाग, यवतमाळ, वाशिम आज, अकोला, अमरावती, बुलढाणा उद्या किंवा परवा. छत्र संभाजीनगर विभाग, बीड, जालना आज. कोकण विभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आज. नागपूर विभाग, भंडारा, गोंदिया रात्रीपर्यंत. नाशिक विभाग, धुळे, नंदुरबार आज. पुणे विभाग, सांगली, सातारा आज. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लिहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमधून विचारा. जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा. धन्यवाद.